बातमी आहे पुणे येथून। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्ट तर्फे 130व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे। कोविड महामारीमुळे सलग 2 वर्ष गणेशोत्सवात मुख्य मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येत होती। मात्र यावर्षी उत्सव मंडपात श्रींची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना पुन्हा एकदा या जागी श्रींचे दर्शन घेता येणार आहे। यंदाची सजावट असलेले श्री पंचकेदार मंदिर उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित असलेल्या आणि अत्यंत पवित्र असलेल्या भगवान शिवाच्या पंचकेदार मंदिराची तेजस्वी प्रतिकृती आहे। त्यामुळे गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्ट तर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे। सनस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागामध्ये सजावटीचा शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, मुरलीधर लोंढे, हेमंत रासने, विजयकुमार बांबुरे, उत्तम गावडे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, बाळासाहेब रायकर, नितीन राऊत यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतलेल्या या बातमीचा आढावा पाहूया। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या आगामी गणेशोत्सवाचा सजावटीचा शुभारंभ आजच्या शुभ दिनी आपण करतोय आणि केदारेश्वर मंदिर हिमालयामध्ये जे पंचकेदारेश्वर मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ अशा प्रकारचे 5 केदार हिमालयामध्ये आहे। या सर्वांच्या मिश्रणाची प्रतिकृती ही पंचकेदार मंदिर आपण या ठिकाणी साकारतोय। 2 वर्ष पारंपरिक जागेमध्ये हा उत्सव होऊ शकला नाही कोविडच्यामुळे, त्यामुळे आपण मंदिरात साजरा केला। परंतु यावर्षी पारंपरिक जागेमध्ये अत्यंत नयनरम्य अशा सजावटीच्या माध्यमातून हा उत्सव आपण साजरा करणार आहोत। त्याचा आरंभ आज होतोय। जवळजवळ 40 सुतार 60 दिवस या कार्यामध्ये स्वतःला झोकून देणार आहेत। त्यानंतर राजस्थानी पेंटर्स असतील किंवा विद्युत रोषणाईचे सर्व कलाकार असतील या देखाव्याला अधिक खुलवण्याकरता हे दिवसरात्र या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहेत। सर्व गणेश भक्तांची मनोकामना ही अत्यंत भव्य अशा सजावटीत विराजमान झालेले बाप्पा यांचं दर्शन घेण्यासाठी हे सर्वजण आपण आतुर आहोत आणि ती यावर्षी अपेक्षा आपली पूर्ण होणार आहे आणि त्याचकरता या सजावटीचा आज शुभारंभ होतोय आणि खऱ्या अर्थाने एका प्रकारे गणेशोत्सवाच्या तयारीला आज आरंभ होतोय असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही। नमस्कार, मी शिल्पकार विवेक खटावकर। यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाची जी सजावट केली जाणार आहे ती अतिशय वेगळ्या स्वरूपात अशी साकारली जाणार आहे। गेल्या 2 वर्षाचा जो कालावधी होता, 2 वर्ष उत्सव झालेला नाही आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं कारागीर कलाकार फार वेगळ्या मनस्थितीत होते आणि तो साठलेला उत्साह, ती साठलेली ऊर्जा या वर्षीच्या ह्या उत्सवामध्ये अशी उसळून बाहेर येणार आहे आणि त्यांच्यात साठलेला तो काही कलागुण आहे तो एकदम इथं प्रकट होण्याचं यावर्षी जाणवत आहे। यंदाच्या वर्षीची जी दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाची सजावट आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये पंचकेदार हा विषय आम्ही इथं निवडलेला आहे। हिमालयाच्या कुशीमध्ये बसलेले पंचकेदार जे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत, अशा पंचकेदाराचं निर्माण या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही इथं साकार करणार आहोत। त्याची स्थापत्यशैली, त्याच्यातली शिल्पाकृती, त्याचे संबंध ऑर्नामेंटल डिझाईन्स ते इथं तंतोतंत दाखवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे।